राम राम मंडळी. तर मग 2024 मधले आजची तारीख 4 आहे आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास होणार आहे, कारण की मी आज घेऊन आलेलो आहे काहीतरी नवीन विशेष तुमच्यासाठी. मित्रांनो, एखाद्या गोष्टीला आपल्याला आकर्षक करणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे, आणि कुठपर्यंत आकर्षण करणं ही खूप एक स्वतःचं समजून घेणं. म्हणजे की बा आता तुमचा एक मित्र आहे, त्या मित्राला एक गर्लफ्रेंड आहे आणि तो रात्रभर चॅटिंग करतो, बोलतो. तुम्हाला खंत वाटते की आपलं बी असं काही असायला पाहिजे. तुमचं स्वप्न, तुमचं करिअर सगळं मातीत चाललं जातं. तुम्ही मित्राला म्हणता की माझ्यासाठी पण एखादी असेल तर बघ. तो म्हणतो की हाय, विचारून बघतो मी. तुमची रातो का चैन, दिनों की आहट सगळं तुम्ही विसरून त्याच्या मागे लागता की जी पोरगी आपल्याला सापडन. जे समजा उदाहरण आहे, बोलण्याचा राग नका येऊ देऊ. तो म्हणतो की मी तुझ्यासाठी पोरगी पाहतो, कंडिशन अशी आहे की मी तुझ्यासाठी पोरगी पाहतो. हा रोज त्याला विचारतो की काय म्हणली रे, तो विचारलं का, असं काय केलं का, असं तसं. तो म्हणतो विचारतो, टाईम भेटला नाही आहे. एक दिवस तो त्याला फोन करून म्हणतो तुला फोटो पाठव. हे त्याला मस्त स्माईलमध्ये फोटो पाठवून देतो. लगेच 2-3 दिवसानंतर लगेच रिप्लाय येतो की मला पोरगा पसंत आहे. याची लाईफ सगळी झंड झालेली आहे. तिथून त्यानं फक्त होकार दिला होता की मब्जासाठी पोरगी पाय म्हणून. याचं स्वप्न गिप्न यानं काय पाहिलं होतं ते सगळं आता मातीत गेलेलं आहे. थोडं थांबा, स्टोरी सांगतो. त्याच्यानंतर मग ती पोरगी त्याला होकार देते. त्याच्यानंतर त्या मुलाच्या मोबाईलवरून ते दोघंजण एकाला बोलणं चालू करतात, काय चालू आहे काय नाही. रात्रभर चर्चा चालते, रात्रभर दिवसभर. एक दिवस त्या पोरीचं 2-3 वर्षानं लग्न होतं. काय समजलं हो मुलांना? तिच्यात सांगायचं एकच आहे की काय समजलं तुम्हाला? ह्या 2-3 वर्षामध्ये त्याच्याकडून काय नसतं झालं, त्याच्याकडून त्याला काय केलं गेलं नसतं. ह्या 2-3 वर्षात त्या मुलीचं लग्न झालं. ह्या 2-3 वर्षात त्या मुलीचं लग्न झाल्यावर मित्रांनो तो गेला डिप्रेशनमध्ये. 2 वर्ष म्हणजे किती वर्ष वाया गेले त्याचे. त्या मुलीला दुसरा कोणीतरी भेटला, तिचं लग्न झालं आणि ते तिच्या संसारात, तिला 2 लेकरं झाले. तिच्या संसारात ती गुंगली. तिला याचं ध्यान पण येईना, म्हणजे आठवण पण येऊ नाही राहिली. आणि एक दिवस हा डिप्रेशनमध्ये जाऊन दारू पितो. हमको भी प्यार हुआ था कभी कभी, सूरज उगता था तो हमको देखते थे. अरे पण तुपलं आयुष्य बर्बाद झालं ना त्या एका गोष्टीमुळं. 5 वर्ष तुपले वाया गेले. दारूची सवय लागली, तंबाखू खवरायला, गुटखा खवरायला. एवढी सवय तुला लागली कशामुळे लागली? फक्त त्या कामाला जाऊ नका मुलांनो. त्या कामात काही पडून फायदा तर नाही आहे, उलटं नुकसान जास्त आहे. सांगायचं उदाहरण हे जे तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे. तर त्या गोष्टीच्या मागं कधीच पडू नका, कोणाचंच भलं झालेलं नाही आहे. चला वळूया दुसऱ्या प्रश्नाकडं. मित्रांनो, आपल्या गोल्ड आणि आपली स्वप्न काय जे असतात ना, तर ते सगळे तुमच्या व्यवहाराहून, तुमच्या मित्राहून, तुमच्या आसपास जे लोक आहेत त्यांच्याहून तुमचं सगळं घडत असतंय. आता तुम्हाला डबल काहीतरी सांगायचं जर झालं तर तुम्ही सकाळी जर उठले समजा झोपेतून, तर तुम्हाला काय दिसतंय? सगळ्यात आधी तुम्हाला काय दिसतंय? तुमचा मोबाईल उघडला की लगेच नोटिफिकेशन. 2-3 घंटे कोणीकडे चालल्या जातात काही समजत नाही. मित्रांनो, मोबाईल सगळं सकाळी उघडणं बंद करून टाकत जा आणि संध्याकाळी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवून द्यायचा जा. मित्रांनो, संध्याकाळी 9 वाजायच्या आधी 2 घंटे आधी तुमचं जेवण झालं पाहिजे. 7 वाजता जेवण झालं. त्याच्यानंतर तुम्ही जसं पुस्तक वाचायचं आणि जे तुम्हाला गोल पाहिजे की मग मला आता हे स्वप्न आपलं जे पूर्ण करायचं आहे. स्वप्न तुमचं काही बी असू शकतंय. ह्या दुनिया जगामध्ये काहीच असं नाही की होऊ शकत नाही म्हणून. एक किस्सा सांगतो तुम्हाला, ऐकलेला तुम्ही तर असंच कुठंतरी. एक कासव असतो आणि कासवा शेजारी एक ह्या असतंय
ते कहाणी खूप लंबी व्हायली. ते पळतं, मग त्याच्या पुढे ते कासव जातो आणि ससं जातं, आणि मग ते ससं थांबतं, आणि मग ते कासव जिततो. डबल रेस करू म्हणतात ते. मग ती रेस डबल चालू होती त्यांची, आणि ती रेस चालू झाल्यावर मग पुढं खड्डं राहतंय मोठं. मग सशाला पाहुणं नाही येत, कासवाला बरोबर पाहुणं येत आहे. मग कासव सरळ पुढं निघून जातो. मग त्यावेळेस कासव जिंकतो. आणि अशा लय मोठ्या गोष्टी आहे. पण मग कासवाच्या मनात विचार येतो की अशा अडचणी आहे चालतच राहणार आहे. आणि आपण जर का कासवाला मदत जर की याला सशाला जर मदत केली, मदतीचा अर्थ असा आहे की त्यानं त्याला त्याच्या पाठीवर बसून घेऊन गेला, जिंकले दोघं पण. माझा मनाचा अर्थ हेच आहे की कोणालाच कमी समजायचं कधीच हे करू नका की हा माझ्यापेक्षा कमी आहे आणि तो माझ्यापेक्षा कमी आहे आणि मला याच्यापेक्षा वर जायचं आहे. मित्रांनो, जीवनामध्ये कधीही कोणीही कोणापेक्षा कमी नसतो आणि कोणीही कोणापेक्षा जास्त नसतो. कधीही आपल्या जवळ आले ना त्याचा गर्व करू नका. जे तुमच्याजवळ आहे ना ते कोणाचं तरी स्वप्न आहे, आणि जे कोणाचं तरी स्वप्न आहे ते अचीव करू शकतो. पण तुम्ही त्या लेवलवर जाण्यासाठी प्रयत्न करा, पुढच्या लेवलवर जाण्यासाठी प्रयत्न करा. माझं हेच म्हणणं आहे की हे दुनियामध्ये पैसे कमवणं खूप इम्पॉर्टंट झालेले आहेत. आणि तुमचं काहीतरी तुमच्या वातावरणामध्ये काहीतरी तुमचं कल्चर झाला पाहिजे की 4-2 लोक तुम्हाला एका घरामध्ये असताना की कोणीतरी त्या नावानं त्याला ओळखत असतंय की तुमच्या गावात लोक तुम्हाला आज काय म्हणतात त्याचा विचार नका करू. की तुमच्या शहरामध्ये, गावामध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये तुम्हाला लोक काय म्हणतात, आज हा बिनकामी आहे, याच्याकडून काही होऊ शकत नाही, त्याचा आज विचार नका करू. ते मनात लावून घ्या, पण कसं लावून घ्या की यांचे शब्द यांच्या तोंडावर मला उलटे मारायचे, असं काहीतरी नवीन नाव्य करून दाखवायचं आहे त्यांना. आणि असं नवीन नाव्य करून दाखवण्यासाठी तुम्हाला एकच पर्याय आहे मित्रांनो, सांगायचं जर झालं तर मेहनतीशिवाय तुम्हाला पर्याय दुसरा नाही. ह्या गोष्टीला कधीही लक्षात ठेवा. सकाळी 6 वाजेपासून तुमची मेहनत करणं तुमच्या हातात आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा भरपूर. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नावी घेऊन.